गेले हो. हा तुमची ओळख आहे शेट संघ आमचा एका ठिकाणी पोटा होता पंढरपूर. हो का आज करमाड बाजार समितीचं उद्घाटन असल्यामुळं सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, जास्तीत जास्त माल आणून माल चांगल्या क्वालिटीचं बनवून आणू तिथं. हलका माल बाजूला छाटून ग्रेडिंग करायला पाहिजे. चांगल्या मालाचे चांगले दर भेटतील खूप, कारण हलक्या माल जर त्याच्यात मिक्सचर केलं तर व्यापारी तक्रार करतो कुठलेही. असं काही कुठलंही व्हायला नको पाहिजे. त्याच्याकरता शेतकऱ्यांचं बी कायम स्वरूपी चालायला पाहिजे, आपलं व्यापाऱ्यांचं बी चालायला पाहिजे आणि मार्केटला जास्तीत जास्त मार्केटला मध्ये फायदा होईल असं काम शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी करावं. आज नाशिक आमच्या अनुराधाताईच्या हस्ते आज उद्घाटन झालंय, काय म्हणतात? आज ताईंच्या हाताने, अनुराधाताईंच्या हाताने उद्घाटन झालं. त्यांच्यामुळं अतिशय शेतकरी चांगले खुश होते आणि त्यांच्यामुळं अजूनही माल आपल्या मार्केटला वाढेल बुवा अशी माझीवाली. आज काय भाव गेला असेल? आता आजचा माल 4500 रुपये गेलेले आहे. एक नंबर माल 4500 रुपये गेला, 2 नंबर माल 2500 रुपये गेलेले आहे. अशा दरातून माल जसा माल असेल तसं योग्य रेटने माल विकल्या जाईल. ते एकूण किती शेतकऱ्यांनी माल आणले? एकूण शेतकरी असतील आज जवळपास 50 एक शेतकरी असतील इथं. आणि इथं कुठलाही बाजारपेठ पक्षा सऱ्यात पक्षा जो माल जर आता कुठल्याही मार्केटला गेला तो माल तिथं जर समजून घ्या 110 रुपये ते 120 रुपये गेला तर तो माल इथं 100 रुपये ते एकदम 110 ते 100 ते 110 रुपये इथं पण विकला जाणार आणि चांगल्या योग्य रेट तुम्हाला भेटणार त्याच्यात. दीड मिनिटाचं आपलं नाव सांगा ना. भरत सेठ सोनवणे, छत्रपती संभाजीनगर, करमाड मार्केट. रोहन भरत सोनवणे. आमची प्रॉपर आडत आहे करमाड कृषी उत्पन्न बाजार समिती, गाळा नंबर B3 B2. आपलं बाजार समितीचं दाईम उद्घाटन आज ह्या दिवशी उद्घाटन झालेलं आहे, दिनांक 15 जुलै. आज उद्घाटन समारंभानिमित्त माननीय आदुराताई चव्हाण, माननीय रामबाबा शेळके सभापती यांची उपस्थिती लाभली व यांच्या उपस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मार्गदर्शन झालं, व्यापाऱ्यांचं मार्गदर्शन झालं. या मार्गदर्शनाचा एक फायदा असा आहे की शेतकरी व व्यापारी मंडळ इथे अट्रॅक्ट होतं आणि अट्रॅक्टमुळे इथे जो माल येईल, आता मालाचं असं आहे की आपल्या इकडचा जो करमाडचा जो शेतकरी वर्ग आहे तो माल विक्री करण्यासाठी नाशिक मार्केट, पंढरपूर मार्केट येथे घेऊन जातो. तर तिथे असं असतं की 100 कॅट सपोज आपण घेऊन गेलो का पिकअपमध्ये 109 कॅट बसतात. आपण 109 कॅट घेऊन गेलो तर 6 ग्रेडिंग काढतात. ते 1 नंबर माल, 2 नंबर माल, 3 नंबर माल, 4 नंबर माल, 5 नंबर माल. ते पहिला माल काय करतात, 2 कॅट फक्त 4000 5000 कॅटला विकतात, म्हणजे 250 रुपये किलो. खालचा माल ते विकता 20 रुपये किलो. तुम्हाला शेतकऱ्यांना ती सरासरी पडते फक्त 80 ते 110 रुपये किलोपर्यंत. आपण फक्त 4 रास काढतो. 4 रासमध्ये असं आहे की आपण माल जो आहे आपण 4000 रुपये कॅट पण विकला तर आपली रास त्यांच्यापेक्षा असं आहे की 10 ते 12 रुपये जास्त असते. पण सर्वात फायदा शेतकऱ्यांसाठी असा आहे की त्यांना इथून नाशिकला माल घेऊन जायचा असेल तर त्यांना एका कॅरेटला 80 रुपये भाडं लागतं. लेबर खर्च, ट्रान्सपोर्ट खर्च आणि सर्वात महत्त्वाचा त्यांचा टाईम, 1.5 दिवस टाईम वाया जातो इथे असं आहे. आणि तिकडे अजून एक गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे शेतकऱ्यांची जी मागणी असते की पेमेंट सुख सुविधा कशी आहे, तर नाशिक मार्केट, पंढरपूर मार्केट, इतर या कोणतेही मार्केट असू द्या, सर्व मार्केटांचं पेमेंटचा एकच फॉर्म्युला असतो की आज मार्केटमध्ये त्यांच्याकडे समजा XYZ 50 लाख 10 लाख जोही माल आला, शेतकऱ्याचा कितीचाही माल झाला एका शेतकऱ्याचा, त्याला ते 1.5 महिन्यानंतर चेक देतात. आजची तारीख आहे 15, त्यांना चेक भेटेल 1 लाखाचा 1.5 महिन्यानंतरचा. मग ते शेतकऱ्या तो चेक घेऊन येणं, घरी येणं, 1.5 महिना वाट पाहणं, मग तो चेक आपल्या बँकेत डिपॉझिट करणं, मग ते पैसे वेळेवर होतात. आपलं असं आहे की सेम डे पेमेंट अवेलेबल. तुम्हाला चेक हवा तर चेकची तारीख पण आजची, चेक घ्यायचा, लगेच बँकेत जाऊन ट्रान्सफर करायचा. लगेच तुम्ही म्हटले कॅश तर लगेच कॅश सुविधा, तुम्ही म्हटलं UPI सुविधा, इमिजिएटली ट्रान्सफर ते इमिजिएट ट्रान्सफर, आणि RTGS म्हटलं तर RTGS. आपलं असं आहे की सेम डे पेमेंट, म्हणजे आज उद्याही आम्ही मार्केट बंद केलं तर उद्याही कोणता व्यक्ती असं म्हणू शकत नाही की भरत सेठ करमाड बाजार समितीमध्ये भरत सेठपर्यंत आमचे पैसे बाकी, असं कोणी म्हणणारं नाही. आपलं पेमेंट सुविधा आपल्यापेक्षा फास्ट मला वाटत नाही कोणाची असेल. सेम डे पेमेंट हे कोणाचं सध्या इथे कोणाचं आहेच नाही, जवळपास राहूच शकत नाही. आपण सेम डे पेमेंट देतो. मालाचा आपण असं आहे की फायदा असं आहे की 12 ते 15 रुपये किलोचा शेतकऱ्यांचा फायदा.
पेमेंट पण सेम डे. त्यांचं 1.5 दिवस टाइम वेस्ट होत नाही, फक्त 3 घंटे लागतील. सकाळी 10ला माल आणायचा, 11 लिहिला, 12ला पैसे, 2 घंटे टाइम द्यावं लागेल. सर्व शेतकऱ्यांचा फायदा. आणि जितका जास्तीत जास्त माल येईल तितका बाहेरचं तितके मोठे मोठे व्यापारी येतील. एखादा व्यापाऱ्याचा समजा 1000 कॅरेट घ्यायचा असेल आणि मार्केटला 1000 कॅरेट आले तर आम्हाला जास्त व्यापारी बोलवता येत नाही. कारण व्यापारी म्हणतो की हा तुमच्याकडे व्यापारी आहे, तो 1000 कॅरेट घेतो. दुसरे व्यापारी येणार कसे? तर तुम्ही जास्तीत जास्त माल घेऊन या, तितके जास्तीत जास्त व्यापारी इथे अवेलेबल होतील. 7 राज्यातले ऑलरेडी ते व्यापारी आहेत. राजस्थान, युपी, MP, महाराष्ट्र, अजून केरला व आपले तमिळनाडू वगैरे ऑल ओव्हर इंडियाचे 7 राज्यातले इथे व्यापारी आहेत. आपण एक्सपोर्ट अवेलेबल आहे. तर तसा माल पण हवा आपल्याला. शेतकरी वर्गांना फक्त एक रिक्वेस्ट करतो की आपण कॅरेटमध्ये जो माल आणतो, खाली आपण थोडं खरडा भरतो, डागी भरतो, मिक्स करतो आणि वरती आपण थोडं चांगला माल भरतो की चांगला जावा. तर कसं आहे, शेतकऱ्यांना पण व्यापाऱ्याला समजून घ्यावं लागेल, व्यापाऱ्यांनाही शेतकऱ्याला समजून घ्यावं लागेल आणि आम्ही आडतदार आहे, आम्ही दोघांना समजून घेणार. पण शेतकऱ्यांना थोडं सहकार्य करायला लागेल की माल ग्रेडिंग करून तुम्हाला तुमच्याकडे माणसं नसले ना, आपल्याकडे माणसं अवेलेबल आहेत. तुम्ही माल बिंदास मिक्स करून आणा, आपण इथे ग्रेडिंग करत जाऊ. तुम्हाला जो भाव ऑल ओव्हर इंडियामध्ये भेटणार तो इथे माल भाव पण भेटेल आणि तुम्हाला पैसे पण सेम द्यायला भेटेल. तुमचा फायदा, तुमच्या फायद्यासाठी हे मार्केट ओपन केलेलं आहे. तुमच्या फायद्यासाठी कमीत कमी 70 ते 80 कोटी रुपये मार्केट कमिटीने व आपल्या ताईंनी व आपल्या सरकारने इथे इन्व्हेस्ट केलेले. तर हे माझ्या सर्वांना एक विनंती येईल चांगली की सर्वांनी इथे माल आणावा. इथे सर्व सुख सुविधा अवेलेबल आहेत. सर, इथला माल बाहेर जाणार आहे. हो, कोणत्या देशात जाईल इथून माल? इथून मोस्टली असं आहे की एक्सपोर्ट क्वालिटीचा माल इथे आला तर तो जवळपास 6 कंट्रीजमध्ये माल जाईल. सर्वात पहिले गल्फ कंट्रीजमध्ये जाईल. सर्वात पहिले तो जाईल मलेशिया, तो माल जाईल दुबई, तो माल जाईल. म्हणजे मालावर डिपेंड असतं की कोणत्या कंट्रीमध्ये हा माल पास होऊ शकतो. आणि जो तुमचा नॉर्मल खरडा वगैरे जे असतो, तर नॉर्मल डाग वगैरे असतो, तो माल एक्सपोर्ट होत नसतो. तो माल ऑल ओव्हर इंडियामध्ये जातो. सर्वात इंडियामध्ये डाळिंब विकायला म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणता शेतकरी सुद्धा वर्ग डाळिंब खाणार नाही. महाराष्ट्रामध्ये डाळिंब खाणारे जो लोक आहेत खूप कमी प्रमाणात. सर्वात जास्त डाळिंब खाणारे म्हणजे आपल्या इंडियामध्ये साऊथ मध्ये आहे, केरळमध्ये आहे. आज काय भाव गेला बाळूंचा? आज माल म्हणजे 1 कॅरेट आमचा असे म्हणजे 5,500 रुपये पर कॅरेट असा माल गेलेला आहे. 2 नंबरचा 4,500 पर कॅरेट गेलेला आहे. 3 नंबर माल 3500 कॅरेट गेलेला आहे आणि 4 नंबर 2500 कॅरेट गेलेला आहे. सरासरी असं पडलेलं आहे की सरासरी त्यांना 180 प्लस सरासरी पडलेली आहे. आपलं नाव सांगा आणि इथलं पत्ता सांगा. माझं नाव रोहन भरत सोनवणे, मी भरत सेटचा चिरंजीव. आमचा ॲड्रेस आहे करमाड कृषी उत्पन्न बाजार समिती, गाळा नंबर B3, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.